आज आमच्या प्रदेशाध्यक्षांचा दौरा होता संपूर्ण खेडपासून आणि मी त्यांची चिपळूणमध्ये भेट घेतली। खरं तर मी 8 दिवसापूर्वी त्यांच्याकडे विनंती केली होती की मला पदमुक्त करा म्हणून, कारण जी माझी मुलगी आहे शिवानी सावंत माने, तिने बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे मला वाटतं मागणी केली उमेदवारीची नगराध्यक्ष पदाची। आणि अशा वेळी पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून अनेक वेळा मला तर पुढे महायुतीच्या बैठकीला उपस्थित राहायला लागेल आणि तशा वेळी ते राहणं योग्य नाही असं मला स्वतःला वाटतं। आणि त्यामुळे नैतिकता म्हणून मी पार्टीचा आज जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा माननीय चव्हाण साहेबांकडे दिला। आपला राजीनामा स्वीकारला का प्रदेशाध्यक्षांनी? मी राजीनामा दिला, स्वीकारला की नाही मला नाही माहिती। आता राजीनामा दिल्यावर आपण जिल्हाध्यक्ष पदावर कार्यरत राहणार नाही का? नाही, राजीनामा आता मी त्यांच्याकडे दिला आहे, ते त्याच्यावर निर्णय घेतील त्यांचा। पण मला जे पटलं नाही, मला म्हणजे म्हणाला की बाबा आपण महायुतीच्या बैठकीला उपस्थित राहायचं आणि तिथे आपली मुलगी दुसऱ्या पक्षाकडनं उमेदवारी मागते, अशा वेळी आपण आपल्या पार्टीमध्ये काय योग्य मेसेज देऊ शकत नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की माझी भूमिका मला ती घ्यायलाच पाहिजे होती। समजा तुमचा राजीनामा स्वीकारला नाही आणि समोरून मुलगी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेतून उभी राहिली तर तुमचं काय असेल काम? समजायला उत्तर आता नाही मिळालं काय, पण मी माझ्या राजकीय जीवनामध्ये फार वेळा नैतिकता बाळगलेली आहे प्रत्येक वेळी। असंच मी ज्यावेळी मला पटलं नाही त्यावेळी मी माझी 4 वर्ष शिल्लक होती नगरसेवक पदाची आणि उपनगरसेवक पदाची, त्यावेळी पण मी राजीनामा दिला होता। पद माझ्यासाठी असं काय फार मोठा आहे अशातला पण भाग नाही, पण मला भारतीय जनता पार्टीनं एवढं मोठं पद दिलं की ते पार्टीमध्ये वावरत असताना मला असं वाटायचं की खासदार आमदार यांच्यापेक्षा मला महत्त्व जास्त आहे। अशा वेळी ज्या पार्टीनं मला विश्वासानं हे पद दिलं त्या पार्टीबरोबर मी विश्वासघात करू शकत नाही। त्या पार्टीच्या पदाला कुठं एक हे होईल, कोणतं नावं ठेवेल आणि ते माझ्यामुळे नावं ठेवेल की पार्टीचा जिल्हाध्यक्ष असं करतोय, तर ते योग्य वाटत नाही। त्यामुळे माझ्या पार्टीच्या दृष्टीनं मी तो विचार केला की माझ्यापेक्षा माझी पार्टी मोठी आहे आणि म्हणून मी निर्णय घेतला। 1 महिन्यासाठी तुमचा राजीनामा होल्डवर ठेवला आणि निवडणुका संपल्यावर 4 जानेवारीला परत तुम्हाला कार्यरत केले तर घेणार का? म्हणजे प्रदेशाध्यक्षांकडे मी राजीनामा दिला, मला नैतिकतेच्या दृष्टीने दिला, मला ते योग्य वाटत नव्हतं म्हणून मी दिला। माझ्याकडे राजीनामा काय मागितलेला नव्हता, त्याच्यामुळे मी स्वतः दिला आणि 8 दिवसापूर्वीच मी ऑलरेडी त्यांना कळवलं होतं। राजीनामा दिला असला तरी रवींद्र चव्हाण साहेबांचं असं म्हणणं आहे की राजीनामा माझ्याकडे आला आहे, परंतु मी वरच्या पातळीवर त्याबाबत चर्चा करेन। जरी तुम्ही राजीनामा दिला असला तरी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा आपण दिलेला नाहीये। मी पक्ष सदस्य राजीनामा दिलेला नाही आणि मी सक्रिय सदस्य पण भारतीय जनता पार्टीचाच आहे। तरी युतीचं आता काम करणार ना आपण? मी काम करणार ना, पण ह्या बैठका ज्या आहेत आता जे युतीच्या जागा वाटपाच्या बैठका होतील किंवा अन्य काही गोष्टी होतील, ते काही सिक्रेट गोष्टी असतात। अशा वेळी पार्टीचा अध्यक्ष म्हणून मी त्या बैठकीला बसणं ते योग्य नाही। अर्थात माझ्या प्रदेशाध्यक्षांना माझ्यावर विश्वास होता की पार्टीमध्ये जे काय महायुतीची बैठक जरी झाली तरी राजेश चव्हाण बाहेर सांगणार नाही, परंतु ते मला योग्य वाटत नाही की आपली मुलगी दुसऱ्या पक्षाकडे उमेदवारी मागते आणि आपण महायुतीच्या बैठकीला बसणं। आणि आज अशी परिस्थिती आहे की महायुती झालीच तर लगेच बैठका सुरू होतील, कारण फॉर्म भरण्याची तारीख पण सुरू झाली आणि त्याच्यामुळे अशा वेळी आपण स्वतःला समजून घेतलं पाहिजे की बाबा हे आपण करतो हे योग्य नाही। महायुती होईल का? हा, महायुतीची शक्यता आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।